मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये सातारा येथून विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या बंटी बबलीला म्हणजेच एका महिला आणि एका पुरुषाला खेड पोलिसांनी सापळा रचून पकडलं होतं। त्यांच्याकडून 1,90,000 रुपये इतका किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या लक्ष्मण कुंदन भोर आणि एका महिलेला न्यायालयात हजर केले असता 26 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, महिला शिपाई अस्मिता साळवी, पोलीस हवालदार रोहित जोशी, वैभव ओहळ, राहुल कोरे, कृष्णा बांगर, प्रकाश पवार यांच्या पथकाने मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी 20 डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी आणि त्यावरील एक पुरुष आणि एका महिला यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 3 किलो 758 ग्रॅम गांजा या अंमली पदार्थाचा साठा सापडला। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात या दोघांवर देखील गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यानुसार न्यायालयात हजर करण्यात आले असता 26 डिसेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे 2 महिन्यातील पोलिसांची अंमली पदार्थांच्या विरोधातली ही चौथी मोठी कारवाई आहे। खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अवैध धंदा विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून 2 महिन्यात गांजा वाहतुकीची चौथी कारवाई खेड पोलिसांकडून करण्यात आली आहे।